सब कुछ सोलापूर या लोकमत प्रकाशित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत आहात। वार्तांकन आणि संशोधन विलास जळकोटकर आणि महेश कुलकर्णी यांनी केलंय। प्रकाश चित्रे यशवंत सादुल यांनी टिपली आहेत। विशेष आभार संपादक श्री सचिन जवळकोटे यांचे। आज या क्रमशः अभिवाचनाचा 20वा भाग आपण ऐकणार आहोत। आजच्या भागात सुद्धा रविवार पेठेविषयी काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पूर्व विभाग वाचनालयाविषयीची माहिती आपण करून घेऊया। या भागाचं शीर्षक आहे वाचन संस्कृतीचा ज्ञानदीप। मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक प्रभूतींनी आपलं योगदान दिलंय। ग्रंथ चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लावण्याचेही प्रयत्न नेकीने सुरू आहेत। 40 वर्षांपूर्वी विणकामात निपुण असलेल्या तेलुगू समाजाने पूर्व भाग सार्वजनिक वाचनालय सुरू करून मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये आपला मोलाचा वाटा उचललाय। वाचन संस्कृती हा ज्ञानदीप तेवत ठेवण्यासाठी उद्योग बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी राजाराम पंत कुचन, कृष्णहरी चिन्नी, नागेश कन्ना, भूमय्या कोंडा, प्रवीण पोटाबत्ती, दामोदर नल्ला, माणिक सारंगी, सी रा आडम, जनार्दन कारंपुरी, जयवंतराव जक्कल आणि राय नरसू अन्नलदास या समाजातील ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला। कष्टकरी, विणकरी आणि त्यांच्या पाल्यांसाठी मोफत वाचनाची सुविधा असावी म्हणून पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाची 1973 साली स्थापना केली। या कामी महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचे संचालक कृ. द. पुराणिक यांनी वाचनालय उभारणीसाठी भरीव सहकार्य केलं। सुरुवातीला सुरू झालेल्या या वाचनालयाची मुहूर्तमेढ सध्या असलेल्या नारायणराव कुचन प्रशालेतील इमारतीच्या आवारात छोट्याशा खोलीत झाली। काही दिवसानंतर मद्दामंगल कार्यालयातील 15x15च्या खोलीत बस्तान हलवलं। बरीच वर्ष हे वाचनालय या जागेत होतं। पुढं जागा अपुरी पडू लागल्यानं अंबादास पद्मा यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळानं महापालिकेकडे जागेसाठी पाठपुरावा केला आणि 1991 साली याला यश आलं। 1999 साली सुसज्ज वाचनालयाची भव्य इमारत उभी राहिली। या नवीन इमारतीचं उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। वाचनालयाच्या 40 वर्षांच्या प्रवासात ड, क, ब आणि अ असे टप्पे पार करून शहरातील विद्यार्थ्यांसाठी वाचनाशिवाय चित्रकला, रांगोळी, कथा, कविता अशा स्पर्धा दरवर्षी वाचनालयातर्फे आयोजित करण्यात येतात। शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी वाचनालयातर्फे केला जातो। विणकर, विडी कामगार यांच्या मुलांना मोफत संगणक प्रशिक्षणही या ठिकाणी देण्यात येतं। विणकर आणि कष्टकऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून उभे राहिलेलं पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय हे विणकरांच्या देणगीतूनच उभं राहिलंय। सोलापूर सहकारी सूतगिरणीनं त्यांच्याकडे असणाऱ्या विणकरांच्या सोसायट्यांकडून एकत्रित 5.5 लाख रुपये गोळा केले। माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांनी हे पैसे वाचनालयाला सुपूर्द केले। या पैशांमधूनच वाचनालयाच्या नव्या इमारतीची मुहूर्तमेढ रोवली गेली। 1995-96 साली महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय हा मानाचा पुरस्कार या वाचनालयाला प्राप्त झाला। त्याचबरोबर 2010-11 साली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श ग्रंथालय हा पुरस्कार देखील वाचनालयानं पटकावला। अशा या पूर्व भागातील वाचनालयाचा वटवृक्ष असाच बहरत जावा। आता एक दृष्टिक्षेप नादर्गींच्या ग्रंथप्रेमावर। वाचनालयाच्या स्थापनेपासून ग्रंथपाल असलेले विश्वनाथ नादर्गी हे ग्रंथप्रेमी होते। अपंग असूनही वाचन चळवळीबद्दल अफाट प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या नादर्गींनी
वाचनालयातील ग्रंथांमध्ये सातत्यानं वृद्धी कशी होईल आणि हे ग्रंथ जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे 33 वर्ष अथक परिश्रम घेतले. या ग्रंथालयाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये चित्रपट अभिनेते निळू फुले, अण्णा हजारे, डॉक्टर ए.दी. फडके, इतिहासकार रणजित देसाई, सुलभा ब्रह्मे, व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे, राम शेवाळकर, राणी बंग, प्रभाकर बागल, सुहास शिरवाळकर, वास्तुशास्त्रज्ञ अरविंद वझे, योगेश सोमण यांच्यासह सिद्धहस्त प्रभूतींनी वाचनालयाला भेटी देऊन आपले अभिप्रायही नोंदवले आहेत. 365 दिवस चालू असणाऱ्या या वाचनालयाचा आता अ वर्गाचा दर्जा असून सुमारे 24,964 एवढी मोठी ग्रंथसंपदा इथं आहे. कादंबरी, काव्य, बालविभाग, स्पर्धा विभाग, नाटक, संकीर्ण, प्रवास, शास्त्र, निबंध, हिंदी, लघुकथा, विनोद, संदर्भ विभाग, महिला विभाग, चरित्र, इतिहास, राजकीय, वेदांत, इंग्रजी, तेलुगू, दिवाळी अंक, धार्मिक ग्रंथ, प्रवास वर्णन असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ इथं उपलब्ध असल्याची माहिती ग्रंथपाल M.N. बोगा आणि V.D. कायत यांनी दिली. आता याच रविवार पेठेतल्या चित्रकला महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. शीर्षक आहे चित्रकलेचे माहेरघर कला व्यवसाय केंद्र. सोलापूरच्या मातीचा सुगंधच न्यारा आहे. इथल्या अनेक भूमिपुत्रांनी कलेच्या प्रांतात आपला ठसा उमटवून आपली पताका दिगंतरी तेवत ठेवण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. महान चित्रकार शुभराय महाराजांची ही कर्मभूमी. यल्लादासींनी नंतर चित्रपट शौकीनांना वेड लावलं. सोलापूरचा हा वारसा असाच पुढं चालू राहावा या हेतूनं 1968 ते 70च्या काळात कला व्यवसाय केंद्राच्या रूपानं चित्रकला महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अनेक चित्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली. देहानं पछाडलेली माणसंच आपलं इप्सित साध्य करून आपला ठसा उमटवतात. त्यांच्या पश्चातही त्यांनी केलेल्या कार्याचा सुगंध दरवळत राहतो. 1968 साली कुचन प्रशालेतील विद्यार्थीप्रिय कला शिक्षक त्र्यंबक भालचंद्र मसवडकर यांनी शुक्रवार पेठेत चित्रकला आणि शिवणकला वर्ग सुरू केले. इथूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं कलेचं दालन खुलं झालं. यापूर्वी यल्लादासी असलेल्या चित्रकारांनी आपल्या उपजत गुणांनी भारतभर ख्याती पसरवली होती. मसवडकर गुरुजींनी या वर्गाचा विस्तार वाढावा म्हणून पूर्व भागातले ज्येष्ठ नेते गंगाधरपंत कुचन, दयानंद कोंडा यांच्यासह इतर मंडळींना भेटून आपली कल्पना सांगितली आणि सर्वांनी ही कल्पना उचलून धरून महाविद्यालय सुरू झालं. मसवडकर गुरुजींच्या सूचनेनुसार पहिले प्राचार्य म्हणून सुदर्शन द्यावरकोंडा यांची नियुक्ती झाली. द्यावरकोंडा यापूर्वी पुण्यात होते. चित्रपटांचे शोकार्ड तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. संचालक मंडळात अध्यक्ष म्हणून तुळशीदास रापेल्ली निवडले गेले. 1970 पासून शिक्षणामध्ये नवा आकृतिबंध सुरू झाला. त्यावर्षी फाउंडेशन डिप्लोमाचा वर्ग सुरू केला. 1971-72 पासून आर्ट टीचर डिप्लोमाचा म्हणजे ATDचा वर्ग सुरू झाला. आज 45 वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी घडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटांचे पोस्टर पाहण्याचे वेळ ज्यांनी लावले ते चित्रकार यल्लादासी बंधू नेहमीच कला महाविद्यालयाकडे यायचे. अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा होत असल्याची आठवण प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी सांगितली. अलीकडं जिल्ह्यात अनेक ठिकाणी चित्रकला महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातले शासकीय अनुदानावर चालणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. यामुळं कलेच्या प्रांतात काहीतरी नवं करू पाहणाऱ्या नवोदित चित्रकार विद्यार्थ्यांचा इथं शिक्षण घेण्यासाठी नेहमीच ओढा राहिलेला आहे. सोन्याची छडी हस्तगत करा हा एक परिच्छेद आहे, तो आपण बघूया. कॉलेजचा पहिला दिवस होता.
सर्व विद्यार्थ्यांची राणे सर, सवादे सर आणि प्राचार्य द्यावरकोंडा सरांसमोर ओळख परेड सुरू होती. सर्वांच्या परिचयानंतर प्राचार्य द्यावरकोंडा यांनी साधलेला संवाद आजही आठवतो. शिक्षकांकडे मुळीच लक्ष देऊ नका, शिक्षणाकडे लक्ष द्या. आम्ही 3 माकडं आहोत, पण आमच्याकडं सोन्याची छडी आहे. ती कशी हस्तगत करता येईल याकडे लक्ष द्या. त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य असं होतं की इथं तुम्ही शिकायला आला आहात, अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नका, कला निपुण व्हा. त्यांचा तो संदेश आजही आठवतो. अशा 2 आठवणींना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी उजाळा दिला. आता एक दृष्टिक्षेप आंतरराष्ट्रीय ख्यातीवर. याच महाविद्यालयातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली. शिल्पकार भगवान रामपुरे, रामचंद्र खरटमल जे सध्या पुण्यात आहेत, प्रभाशंकर कवडी यांचा उल्लेख यामध्ये करता येईल. पुण्याच्या अभिनव विद्यालयात विलास चोरमुले प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या व्यंगचित्रातून गेली अनेक वर्ष मुसाफिरी करणारे अरुण पोरेही इथंच शिकले. आता आणखी एक वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. विद्यार्थी, अध्यापक आणि हास्य सम्राट. उभ्या महाराष्ट्राला हास्य सम्राट म्हणून परिचित असलेले प्राध्यापक दीपक देशपांडे याच कला व्यवसाय केंद्रात शिकले आणि आता ते कलेच्या प्रांतात नवं काहीतरी करू पाहणाऱ्या मुलांना अध्यापनाचं कार्य करत आहेत. हे चित्रकलेचं काम करतच त्यांनी आपल्या खास सोलापुरी स्टाईल कॉमेडीनं महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करत लोकप्रिय असलेला हास्य सम्राट हा किताब मिळवून महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त केला. महाविद्यालयाचा लेखाजोखा आपण बघूया. उद्गाते त्र्यंबक भालचंद्र म्हसवडकर. 1968 साली त्यांनी चित्रकला महाविद्यालयाची संकल्पना मांडली आणि शुक्रवार पेठेत प्रारंभ केला. पुढाकार गंगाधरपंत कुचन, क्रूल सिद्धम आणि सत्यनारायण रापेल्ली यांनी घेतला. पुरस्कार राज्य कला संचालनालयाचा टेक्स्टाईल डिझायनिंग पुरस्कार. 1970 साली फाउंडेशन डिप्लोमाला प्रारंभ. पहिले प्राचार्य सुदर्शन द्यावरकोंडा. विद्यमान प्राचार्य शिल्पकार गोपाळ नारायण डोंगे. पहिले अध्यक्ष तुळशीदास रापेल्ली तर विद्यमान अध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल. रविवार पेठेची काही वैशिष्ट्य आजच्या भागात सुद्धा आपण जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आणखी काही वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास इथे थांबूया. नमस्कार.